हा व्हिडिओ आहे 15 ऑगस्टच्या संध्याकाळचा. संध्याकाळी छान अशी देवपूजा केली आणि त्यानंतर मग आम्ही असं रात्री निघणार होतो फिरायला. तर फिरायला कुठे चाललोय हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच. तर रात्री 1:30 वाजताचा आमचा प्रवास होता आणि झोपेतून असं उठून जावं लागलं. मी तर झोपलेच नाही, पण अर्णवचे पप्पा आणि अर्णव झोपले होते आणि अर्णव झोपेतच होता अजूनही, आणि त्याला चिडवायला मला अजूनही मजा येत होती. आणि रात्रीच्या 1:30 वाजता एवढं शांत असं वातावरण होतं आणि आम्ही चाललो होतो फिरण्यासाठी. तर रात्री गाडीमध्ये काही मी व्हिडिओ केला नाही, कारण झोपायचं होतं, नाहीतरी त्रास झाला असता दुसऱ्या दिवशी, म्हणून आम्ही गाडीमध्ये पटकन झोपी गेलो आणि तिथे पोचल्यानंतर ज्या रिसॉर्टवर आम्ही राहिलेलो तिथला हा परिसर आहे आणि रूममध्ये मुलं सगळी मस्ती करत होती. त्यानंतर गेलो होतो आम्ही तिथेच रिव्हर साईडला आहे, रेवा रिसॉर्ट म्हणून होतं, तर तिथे आम्ही रूम बुक केली होती. ॲक्च्युली रूम आम्हाला पाहिजे होती तशी मिळालीच नाही, कारण इकडे आता या क्षणी म्हणजे रूम मिळणं खूप कठीण होतं. कसं तरी आम्हाला ते रूम मिळालं म्हणून आम्ही तो बुक केला. ॲक्च्युली आम्ही सगळे असं एक्सपेक्ट केलं होतं की स्विमिंग पूल असेल आणि हे सगळं असेल, आणि मुलांनाही तसंच वाटलं होतं, पण तसं काहीच मिळालं नाही. पण राहण्यासाठी रूम छान होती, चांगली होती बऱ्यापैकी, तर ती मिळाली होती. आणि मग मुलं आता स्विमिंग टँक म्हणून आम्ही मुलांना नदीमध्येच घेऊन गेलो आणि छान एन्जॉय केली नदीमध्ये मुलांनी. इथे बघतायच तुम्ही व्हिडिओमध्ये किती छान अंघोळ करत आहेत चौघेही आणि छान एन्जॉय करत. आम्ही तरी काय नाही गेलो त्या पाण्यामध्ये, कारण ते थोडंसं पाणी मला का घाणच वाटत होतं, पण मुलांना काय घाण काय चांगलं काय, पाणी मिळालं की ते खेळायला जातातच. तर हे आहे पोईच्यामध्ये आम्ही राहिलो होतो आणि पोईच्यामध्ये खूप छान मंदिर आहे, स्वामीनारायण टेम्पल. तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हे व्हिडिओ फक्त एवढंच होतं की आम्ही सकाळी फक्त रिसॉर्टवर पोचलो, तिथून हे लोकांना स्विमिंग टँकमध्ये आंघोळ करायची होती, आम्ही डायरेक्ट नदीमध्ये घेऊन गेलो आणि नदीमधून आंघोळ करून झाल्यानंतर रूमवर परत गेलो आणि त्यानंतर फ्रेश होऊन आम्ही स्वामीनारायण टेम्पलकडे जाण्यासाठी निघालो. तो व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. खूप सारे ब्लॉग्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारे मस्ती केलेले व्हिडिओज आहेत, ते सगळे मी पोस्ट करणार आहे, टाकणार आहे आणि हे सगळं बघायला तुम्ही नक्कीच विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.